नमस्कार. मी अरविंद आठले. नवनवीन पदार्थ करून पाहावेत अशी मला अत्यंत हौस आहे. मी खाण्याचा शौकीन आहे. तर आज भरल्या इडल्या मी केल्या. तर त्यासाठी ही बटाट्याची भाजी तयार केली आणि इडलीचं पीठ त्यात थोडं मीठ मिसळलं. नंतर त्या बटाट्याची भाजीची अशा चकत्या तयार करून घेतल्या. साधारणपणे 1.5 इंच 2 इंचच्या आसपास ह्याचा घेर आहे. मग ह्या चकत्या तयार झाल्यानंतर एक कढई घेतली. फोडणीची कढई आपण घेतो ना, तर ती कढई छोटी अशी घेतली नॉनस्टिक. त्याच्यामध्ये खाली तेल गरम करत ठेवलं आणि ह्या गरम तेलामध्ये इडलीचं पीठ एक साधारणपणे छोटा डाव एवढं त्याच्यात इडलीचं पीठ घातलं. खाली तेल तापत ठेवलेलं होतं आपण. आता हे पीठ घातल्यानंतर एक चकती, ती साधारण या मापाची आपण केलेली आहे, तर ती चकती त्यात ठेवली. थोडा गॅप दोन्ही बाजूला सगळीकडे ठेवणं आवश्यक आहे थोडी. आणि त्यानंतर पुन्हा छोटा डाव एक वर असं पीठ त्याच्यावर घातलं. व्यवस्थित सगळीकडे पसरेल याची काळजी घेतली. आणि हे झाल्यानंतर वर पुन्हा थोडंसं तेल सोडलं. आणि आता हे सगळं आपण झाकून ठेवणार आहोत एका छोट्या ताटलीखाली. ग्रेट. गॅस व्यवस्थित आहे, मीडियम आहे, खूप लहान नाही खूप मोठा नाही. आणि साधारण झाला असा आवाजावरून लक्षात येतं. त्या प्लेट काढून पाहिली, व्यवस्थित झालेलं आहे ते. आता हे आपण उलटणार आहोत. तर साधारणपणे 2 चमचे, एका चमच्याने ते होत नाही, 2 चमचे घेतले आणि 2 चमच्याच्या साहाय्याने ते उलटलं. हा खाली अतिशय सुंदर खरपूस भाजलं गेलं, त्याला रंगही सुंदर आलेला आहे. आणि हे दुसऱ्या बाजूने आता आपण छान भाजून घेणार आहोत. आणि पूर्ण झालं की हे एका ताटलीमध्ये आपण काढून घेणार आहोत. अतिशय सुंदर होतो हा पदार्थ. आता ह्या आपण छान चटणी केलेली आहे ओल्या खोबऱ्याची आणि मिरची, हिरवी मिरची. इकडे सॉस घेतलेला आहे आणि ह्या भाजलेल्या इडल्या. अतिशय सुंदर असा हा पदार्थ आहे आणि तुम्ही केल्याशिवाय राहूच नका. अतिशय सुंदर लागतो. पाहुणे खुश होतील तुमच्यावर. आत कसा भरला गेला आहे पहा. खरोखरच फार सुंदर पदार्थ माझ्याच्याने झाला हा. आपण करून बघा. आपल्याला नक्की आवडेल ह्याची मला खात्री आहे. नमस्कार. पुन्हा भेटू.